पूर्णवैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री मांगार शृंगावरी नामे सज्जन जो श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री जागृत रामदास यसे जोया जना उद्धरी. आज आपल्याला जो समाज शिकायचा आहे त्याचं नाव काही फार मोठं आपल्याला माहिती नसणारं नाही आहे, परंतु तरी देखील महत्त्वाचा विषय असा आहे. माहितीची गोष्ट आहे पुरुष आणि प्रकृती. बेलसरांच्या दासबोधात तर या समासाला प्रस्तावनाच केली नाही त्यांनी. नुसतं एका ह्याच्यात सांगितलं की हा विषय पूर्वी झालेला आहे पण महत्त्वाचा आहे, म्हणून परत एकदा समर्थ स्पष्ट करणार आहे. बुधवारी आपण प्रचित निरूपण असं पाहिलं की प्रत्येक गोष्टीची प्रचिती घेतली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. जर का तसं झालं नाही, म्हणजे प्रचिती विणं बोलणे, जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणी, समर्थ म्हणतात. प्रचिती विणं जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणी. तोंड पसरून जैसे सोने ते रडवून गेले. उपमा पण कशी दिली आहे की एखादं कुत्रे आपलं बघायचंच वरती बांध करून ओरडत जातं, अर्थ असतो का त्याला काही नसतं. त्याच्या दृष्टीने असेल काही, पण आपल्याला माहिती नाही आपण काय वेळेपणा चालला आहे. तसं म्हणे प्रचिती न घेता काहीतरी माणूस बोलत सुटला तर तसं असतं. तुला काय अनुभव आहे का? मी असं ऐकलं आहे, त्या ऐकल्याला काय अर्थ नाही. तुला खरं माहिती आहे का? तू पाहिलं नाही, तुला माहिती नाही, तू अनुभव घेतला नाही, मग तू बोलू नको खरं म्हणजे. असं प्रचितीविषयी आपण नेहमी म्हणतो. समर्थांचा अतिशय लाडका शब्द आहे. समर्थ स्पष्टपणाला सांगतात की मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा. प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. आपण स्वतः म्हटलं की मी केलं त्याला काही अर्थ नसतो. त्याचा अनुभवच आपण घेतला तर आपल्याला बऱ्याचदा कळतं की आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये सगळं छान व्यवस्थित झालं, त्याच्यामागे फक्त आपण नसतो, त्याच्यामागे अशा अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळे ते सगळं यश मिळालेलं असतं. आपल्याला काय वाटतं मी केलं म्हणून समर्थ सांगतात मी केलं असं म्हणू नको, त्याची प्रचिती घे. कुठलंही एखादं चांगलं काम झालं की आपण म्हणतो सगळ्यांच्यामुळे झालं. ते जसं म्हणतो त्याचं कारण आहे की कोणी एकटा हे करत नाही, त्याची प्रचिती घे असं समर्थांनी सांगितलं. किंवा आणखी जो मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली रघुनाथे, प्रचित येते. किती समर्थ आपल्याला प्रचित शब्द सांगतात की खरंच आहे असं की आपण सरळ असं म्हणतो की आपल्या मनामध्ये जे असतं ना ते छान मनासारखं झालं. मनी धरावे ते होते मनात होतं. मी नेहमी एक गंमतशीर गोष्ट सांगते 2 आजोबांची, कदाचित सांगितली असेल पूर्वी, की बस म्हणजे 2 आजोबा चालले होते. ठाण्यातल्याच बस ती एमटीच्या. घोडबंदर रोडवर 2-3 मुलं चढली ए के जोशीच्या युनिफॉर्मची. ए के जोशीच्या बस स्टॉपवर उतरली. उतरण्यापूर्वी एक गंमत झाली. कंडक्टर तिकीट काढायला आला. एका मुलाने खिसे चाचपले, पैसे नाही, बावरला आणि मला आईने दिले होते 5 रुपये तिकीटाला, पण नाही सापडत आहेत. आणि चेहरा अगदी त्याचा हा झाला की रडकुंडीला आला, कावरावाला झाला की काय करायचं आता. आजोबांचं लक्ष गेलं. आजोबाला काय झालं बाळा? नाही हो आईने 5 रुपये दिले होते, सापडत नाही. तर तो कंडक्टरला वेळ नाही आहे, तो तिकीट करायला लागला. आजोबाने पटकन 5 रुपये दिले, त्याला तिकीट काढून दिलं. अजून एक 5 रुपयाचं नाणं त्याला दिलं आणि जाताना परत लागेल तुला, तर अशी गडबड नको करू, आता नीट ठेव. आणि आजोबांनी ते काम केलं. शेजारी जे दुसरे आजोबा बसले होते ते म्हणाले तुम्ही कुठल्या जगात राहताय? ही मुलं फार डॅम्बिस असतात बरं का. आता बघा, आता ती मुलं बस स्टॉप उतरतील ना, 5 रुपयाचा वडापाव खातील आणि मी कसं आजोबाला गंडवलं, काय तुम्ही कुठल्या दुनियेत राहताय, काही असल्या मुलाला काय मध्यबियत करायचं नाही आता. तेव्हा ते आजोबा म्हणाले तुम्ही म्हणता ते खरं असेलही, पण मला असं वाटतं की माझ्या नातवावर जर वेळ आली तर माझ्या नातवाला माझ्यासारखा आजोबा भेटू दे, तुमच्यासारखं नको. तर ही गोष्ट ऐकली की म्हणजे आठवली की मला असं वाटतं की दिसायला आपलं गंमत असेल, पण आपल्यापैकी पण असं वाटतं सगळ्यांना की आपली आपली पण नातवंडं काही शिकायला लांब असतात, तर आपल्या नातवंडांची कोणी काळजी घ्यायची. एक महिन्याभरापूर्वी माझ्या लेकीने मला सगळ्यांना ताई आई तुला माहिती नाही आहे पण आमच्या इथला एक साऊथ इंडियन मुलगा आहे, भारतीय आहे आणि अगो कॉलेजला म्हणून गेला आणि तो आलाच नाही आहे परत. आम्ही सगळेजण खूप हे आहोत, जिकडे तिकडे बोर्ड लिहिले, जिथे मराठी कम्युनिटी किंवा भारतीय कम्युनिटी एकत्र येतात तिथे तिथे आम्ही हे करतो आहे, पण पोरगं काही मिळत नाही आहे गं. तर असं धस्स होतं आपल्याला.
की आपण शिक्षणासाठी नोकरीसाठी मुलं बाहेर, तेव्हापासून डोक्यात सुरू झालं की आपण अशा मुलांना एकत्र करूया. आणि काल इतका छान कार्यक्रम झाला, बोलता बोलता झाला. 12 मुलं आली, आपल्या ओळखीतली आली, त्यांचे विषय आम्हाला कळले. म्हणजे मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवले जाते, कृपा केली या रघुनाथ आहे प्रचित येते. ही रघुनाथाची कृपा आहे की 4 माणसं एकत्र यावी, त्यांनी आपला विषय घ्यावा. आणि आपण काही नसतो करत, आपण निमित्त मात्र असतो, काहीतरी कल्पना येते एवढीच आपली फक्त त्यातली कॉन्ट्रीब्युशन. असं आपल्याला प्रचिती आणणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडतात. काल आपण त्याची प्रचिती घेतली. एक भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आपण आपल्या घरी केला आणि तरुण मुलांना बोलावलं होतं आणि 25 मुलं बोलावली, त्यातली 12 आली होती आणि छान कार्यक्रम झाला. आपल्या ग्रुपवर मला वाटतं टाकलं असेल, नाही तर मी टाकेन आता. पण अशा प्रकारचं आपण एखादं काम घेतलं आणि ते यशस्वी झालं तर त्याच्यात आपलं काहीच नसतं, ईश्वराची कृपा असते, ह्याची प्रचिती आपण घेतो. तसा विषय खरा म्हणजे आपला चालू आहे प्रचितीचा, अनुभवाचा. आता या पार्श्वभूमीवर परत एकदा समर्थ पुरुष आणि प्रकृती आपल्याला सांगतात. याचा अर्थ काय, तर पहिलीच ओवी आहे, आकाशी वायू झाला निर्माण. निसर्गातली गोष्ट आहे. वारा आपल्याला दाखवता येतो का, वारा आपल्याला जाणवतो, काय छान झुळूक आली असं आपण म्हणतो. जरा समोरासमोरची दारं उघडी ठेवावीत, मस्त वारा येतो. दाखवता नाही येणार, वाऱ्याचा परिणाम आपल्याला कळतो. वारा आला की बरं वाटतं. त्यातल्या त्या चाफा सुगंध, मोगरा कोणी घालून गजरा आलेला असेल की लगेच त्या वाऱ्यावर छान सुगंध येतो. अशा सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो, ती प्रचिती आपल्याला आहे. पण आकाशी वायू झाला निर्माण, हा जो आकाशामध्ये म्हणजे आकाशाच्या खाली असणाऱ्या या सगळ्या दृश्य पृथ्वीवरती जो वारा नावाची गोष्ट येते, तो जो निर्माण होतो तो आपल्याला दिसणार नाही आहे, दाखवता येणार नाही आहे. त्याची प्रचिती आपल्याला घेता येणार आहे, त्याचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे. तैसी ब्रह्मी मूळ माया जाणं. अगदी तीच गोष्ट अशी आहे की या संबंध ब्रह्मामध्ये, आता ब्रह्म सगळीकडे आहे, त्यामुळे या ब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली. ती दाखवता येणार नाही आहे, पण त्याची प्रचिती घ्यायची. उपमा अशी काही दिली आहे समर्थांनी अर्ध्या ओळीमध्ये की आपल्याला लगेच लक्षात येईल की हो, वारा दिसत तरी पण वाऱ्याचा परिणाम करतो. तसं या ब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली. ती मूळ माया दिसणार नाही, पण मूळ माया निर्माण होते. आणि त्या मूळ मायेमध्ये त्रिगुण, म्हणजे आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहामध्ये ह्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचमहाभूत आहेत. मग खरं म्हणजे आपण सगळे सारखेच असायला हवं, पण आपलं रंग, रूप, दिसणं, उंची, जाडी, वजन सगळं वेगवेगळं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाला एकमेकांना ओळखू शकतो. हे कोणामुळे आहे, हे सत्वरजतमामुळे. त्रिगुण मात्र आपले एकमेकांपेक्षा वेगळे वेगळे आहेत. म्हणजे कधी कधी ते बदलत होतात. कधी आपला सत्वगुणवरती येतो, कधी राग आला तर तमोगुणवरती येतो. त्यामुळे सत्वरजतम आपले वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या पद्धती. एकदा शिक्का मारला सत्वगुणाचा तो कायम सत्वगुणी नाही, कायम राम नाही, मध्येच रावण येतो आपल्यामध्ये. तर अशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ते सत्वरजतमामुळे आपण वेगळे आहोत, पण पंचमहाभूत आपल्यामध्ये आहेत. असं या मूळ मायेमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. इतकं सहजपणाला आकाशामध्ये जसा वायू निर्माण होतो तसं या ब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण होते. ह्याची प्रचिती आपण जशी वाऱ्याची घेतो तशी ह्याची आपल्याला घ्यायची. आता असं जर आपण एकदा ह्या मूळ मायेचा विचार केला तर समर्थाई त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीकसं उदाहरण दिलं आहे की मूळ माया निर्माण होते म्हणजे काय. वडाचं बीज आहे, वडाच्या बीजच का उदाहरण दिलं तर ते अगदी बारीक तुळशीच्या बीजसारखं बारीकसं असतं. आणि दुसरं म्हणजे ते इतकंदा काग विष्ठेचे झाले पिंपळ तयासी कोण निंद म्हणे. तर काग विष्ठेतो, कावळ्याच्या विष्ठेतूनच ते पडावं लागतं, तरच त्याचं रोप होतं. काय करायचं आता निसर्ग पुढे. तर असं सगळं त्याचं कौतुक असल्यामुळे ते म्हणाले की त्याच्यामधून वडा पिंपळाचं जे बी आहे त्या बीमध्ये एवढा मोठा प्रचंड वृक्ष हे आहे, पण ते प्रत्यक्ष दिसतोय का. समजा एखाद्याला दाखवा आणि ते अगदी बी फोडलं तर आत काय वृक्ष दिसणार आहे नाही. त्या वृक्षाचा परिणाम तो आहे. ते जे बीज आहे ते बीज रोवलं गेलं काही काय जाईमध्ये, मग त्याचा वृक्ष तयार होईल. पण त्या बीजामध्ये ती शक्ती आहे. त्या बीजाचा मातीशी पाण्याशी संबंध आला की त्याचं वृक्षात रूपांतर होणार आहे. तसं म्हणाले आहे की ह्या पंचमहाभूत आणि 3 गुणांनी हे जे सगळं निर्माण झालं आहे ते वडाचं बीज असं एवढंसं बारीकसं आहे, पण त्याच्यामध्ये जसा सगळा वृक्ष लपलेला आहे की सूक्ष्मपणानं आहे असं आपण म्हणतो. फोडून पाहिलं तर तो वृक्ष काही दिसणार नाही आहे. तसं म्हणाले ह्या मूळ मायेचं आहे, ती बीजासारखी आहे. त्याच्यात ती मूळ दाखवा आम्हाला, ह्या मूळ मायामध्ये सगळं विश्व आहे तर कसं दिसणार. तसं नाही. त्या बीजामध्ये जसा वृक्ष दिसणार नाही तसं या मूळ मायेमध्ये काही, पण तिच्यातूनच त्या बीजातूनच वृक्ष निर्माण होतो, तसं या मूळ मायेतूनच हे विश्व निर्माण होतं. आता ही समजून घ्यायची गोष्ट आहे ना. आपल्या उदाहरणाच्या साहाय्याने फार तर पटवून देता येण्याचा प्रयत्न समर्थांसारखे
मंडळी आपल्यासाठी करतात, पण एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे या मूळ मायेचं जे काही सूक्ष्मपण आहे ते आपण विचारात घ्यायचं आहे. मग या मूळ मायेमध्ये काय आहे, म्हणजे आता आपल्याला 2 गोष्टी कळल्या. एक तर परब्रह्म की आहेच आहे, त्याला हालायला जागाच आहे, कारण ते सगळीकडे भरलेलं आहे. याच्यातून आपण असं पाहिलं की मूळ माया निर्माण झाली. किती सहज निर्माण झाली, वारा जसा येतो तसा. इथपर्यंत आपण आलो. या मूळ मायेमध्ये 2 गोष्टी, पुरुष आणि प्रकृती. जसं आपण बीजाचाच विचार केला तर मी आत्ता बोलता बोलता असं म्हटलं की तेवढंसं बीज, पण त्याचा जमिनीशी पाण्याशी संबंध येईल तेव्हा ते वृक्षात रूपांतर होईल. तसं या मूळ मायेचं आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रकृती आहे आणि एक मध्ये पुरुष आहे. याला वेगवेगळी नावं आहेत. कधी शिवशक्ती असं नाव दिलं आहे, पुरुष प्रकृती दिलं आहे, किंवा याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की आपल्या सोयीसाठी आपण वायू आणि शुद्ध जाणीव अशी पण नावं दिलेली आहेत. शुद्ध जाणीव याचा अर्थ ईश्वर. पुन्हा जाणीव आहे म्हणजे दिसणार नाही आहे, पण जाणवणं हे क्रियापद तसं आहे बघा. आपण मला जाणवलं, आता जाणवलं म्हणजे काय, तर जाणवलं याचा अर्थ माझी जी समजूत झाली ती अशी आहे. कदाचित तसं नसेलही, असं आपण वर्णन करतो आपल्या जाणवणाऱ्या गोष्टीचं, की मला ना तिच्या चेहऱ्यावर असं जाणवलं बाई काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता जाणवणं म्हणजे काय, तर मी जे काही आत्तापर्यंतचं अनुभवलं आहे त्यावर मला असं वाटलं की आज काहीतरी तिच्या चेहऱ्यावरचा भाव बघून असं वाटतं की काहीतरी कष्टी आहे, किंवा दुसरं पण. अशा दोन्ही गोष्टी आपण जाणवणं या क्रियापदाने व्यक्त करू शकतो. तसं ते आपल्याला इथे सांगतात की दोन्ही गोष्टी आहेत. पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय, एकामध्ये शुद्ध जाणीव आहे म्हणजे ईश्वर आहे, आणि एकामध्ये मात्र चंचल वायू आहे. आता या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर न दिसणारं अव्यक्त ज्याला म्हणतोय, त्या अव्यक्ताच्या बाबतीमध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे. पुढे उदाहरण येणारच आहे की आपण बघा, सकाळ झाली, सूर्य उगवला म्हणजे आपल्याला आकाशातला चंद्र चांदण्या दिसत नाहीत. पण आता आपल्याला माहिती झालेलं आहे की त्या दिसत नाही, त्या असतात. पण सूर्याच्या या प्रकाशापुढे त्यांचा प्रकाश पडतच नाही आणि त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही, परंतु ते असतात. असं आता आपल्याला खगोलशास्त्राच्या अभ्यासाने किंवा निरनिराळ्या मंडळींनी जे काही संशोधन केलं आहे त्यावर आपल्याला कळलं आहे की स्वयंप्रकाशी असणारा जो सूर्य आहे तो आला की उजाडलं की आपल्याला ही बाकीची मंडळी दिसत नाही, पण ती नसतात असं नाही. तसं म्हणे आहे. या मूळ मायेचा शोध घेता घेता ही जी 2 तत्त्वं आपल्याला दिसत आहेत त्याचा आपण प्रत्यक्ष असा अनुभव घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार नाहीत, पण त्या नाही आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. असा एक विषय त्यांनी आपल्याला दिला. त्याचं उदाहरण पुढे येईल. किंवा नदीचं उदाहरण ते आहे. सरिता, आपण तिला समानार्थी शब्द नदीला सरिता असं म्हणतो. तर समर्थ म्हणतात सरिता शब्द स्त्रीवाचक आहे. आता स्त्रीवाचक आहे, पण प्रत्यक्ष पाहिलं तर पाणीच आहे. सरिता म्हणा, नदी म्हणा, जे काय आणखीन म्हणा, मुख्य नदी समोर सरिता समोर शब्द आला की काय, तर पाणी असं आपण म्हणतो. तसं हा मूळ माया शब्द फक्त स्त्रीवाचक आहे. पण आपण विचार करून असं ठरवायला पाहिजे की ते केवळ स्त्रीवाचक असं नाही. म्हणजे पुरुष आणि प्रकृती, तर प्रकृती हा शब्द स्त्रीवाचक आहे. मग स्त्रीवाचक म्हणजे प्रकृती स्त्रीवाचक आहे का, तर नाही. या विश्वाला प्रकृती म्हटलेलं आहे, पण स्त्रीवाचक शब्द आहे. अगदी नदीला सरिता हा स्त्रीवाचक शब्द आहे, पण पाणीच. तसं स्त्रीवाचक शब्द प्रकृती जरी असला तरी या विश्वाबद्दलच, दृश्य विश्वाबद्दलच तिला म्हटलं आहे, हे लक्षात घ्या. आता नेहमीचंच आहे की समोर कोण आहेत, तर समर्थांच्या समोर लहान मुलं आहेत ना, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून देणं आवश्यक आहे. म्हणून कदाचित त्यांनी अशी उदाहरणं घेतली असेल की मग बीजाचं आहे, पण नाहीतर या संकल्पना मुलांना उदाहरणाशिवाय कशा कळणार. म्हणून समर्थाने या पुरुष प्रकृती सांगण्यासाठी आपल्याला या सगळ्या हे दिले. 5वी ओवी आहे. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा, वायो जाणीव मिळवून मेळा, मूळ माया बोलीजे. थोडीशी अवघड ओवी आहे. मूळ माया बोलीजे म्हटलं की याला मूळ माया म्हणतात. कशाला, तर वायू आणि शुद्ध जाणीव. आपल्या सोयीसाठी आपण म्हणा दृश्य जग आणि न दिसणारं पण असणारं, जाणीव असणारं, असं या दोन्ही गोष्टी लागतात. सारखं आपण म्हणतोय की ते जे काही परब्रह्म आहे ते दिसत नाही आहे, पण ते आहेच. ते दिसत नाही आहे पण आहेच. पण म्हणजे काय, तर ते आणि दिसणारं जग हे दोन्ही मिळून ही मूळ माया आहे. पुरुष आणि प्रकृती मिळून ही मूळ माया आहे, हे सारखं कळण्याचे ते आपल्याला सांगतात. आणि मग त्याला जगत ज्योती असं नाव आहे. जगत आणि ज्योती, पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, हे सगळे शब्द आपण लक्षात घेतले तर आपल्याला हे कळेल. पुरुष प्रकृती शिवशक्ती असं म्हणता ते आपल्याला सांगतात की दोन्ही मिळून काय आहे ते विसरायचं नाही बरं का. हे दोन्ही मिळून जे आहेत ते ईश्वर आहे, परब्रह्म आहे.
परवा मनाच्या शोकाचा अभ्यास करताना वरदानंद भारती हा विषय तिथे आला होता. तर त्याच्यात वरदानंदांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, अहो कुठेतरी ना आपल्याला थांबावं लागतं. प्रश्न काय निर्माण होतात, हे सगळं ईश्वराने निर्माण केलं. ईश्वरांना कोणी निर्माण केलं? आता हा काही प्रश्न खरं म्हणजे होऊ शकत नाही. या संबंध सृष्टीची निर्मिती ज्या ईश्वराने केली आहे त्या ईश्वराला कोणी निर्माण केलं असा खरा प्रश्न होऊ शकत नाही. परंतु लोकांना प्रश्न विचारायला आवडतात. आणि कोणीतरी निर्माता प्रत्येक गोष्टीला असतो. मग या सृष्टीला ईश्वराने निर्माण केलं, मग ईश्वराला कोणी निर्माण केलं असं विचारलं तर काय चूक आहे? प्रथमदर्शनी आपल्याला पण सगळं वाटतं की बरोबर आहे, सांगा ईश्वराला कोणी निर्माण केलं. आणि म्हणून वरदानंद भारतीने असं म्हटलं की तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव माहिती असतं, आजोबांचं नाव माहिती असतं, त्यांच्या वडिलांचं नाव माहिती असतं, 3 पिढ्या आधीचं असतं. साधारणपणानं आणखीन आधीचं नाव कधीतरी आपल्याला वडिलांनी त्यांच्या आजोबांचं सांगितलेलं असतं, पण आपण कालांतरात विसरलेलो असतो. अगदीच घरामध्ये असला कुलवृत्तांत तर तो काढून आपण त्याच्या आधीचं नाव घेतो. साधारणपणानं श्राद्ध वगैरे असलं की आधीच्या 3 पिढ्यांची नावं आपल्याला लागतात. आणि मग ते आधी जाणकारांकडून आपल्या घरातले कोणी वयोवृद्ध असतील त्यांच्याकडून आपण शोधून काढून ठेवतो. नाहीच मिळालं तर गंगा भागीरथी म्हणायची पद्धत पण आपल्याकडे आहे. त्यामुळे तो ईश्वरच आहे. आणि वरदानंद असं म्हणतात की याचा अर्थ त्यांना सुद्धा कोणीतरी निर्माता होता, पण आपल्याला माहिती नाही आहे ना. मग आपण कोणाला तरी म्हटलं ना, त्या कोणाला तरी मी ईश्वरालाच म्हटलं ना, मग आपण मानूया की सृष्टी निर्मिती करणारा ईश्वर होता. त्या ईश्वराचा निर्माता करून कशाला जायचं त्याच्या मागे मागे? असू दे कोणी का असे ना, माहिती नाही आहे ना. मग माहिती नसेल तर कुठेतरी आपल्याला विवेकाने हे थांबवलं पाहिजे. नाही तर याला अंतच राहणार नाही. त्याला कोणी निर्माण केलं? मग त्याला एक गंमतशीर गोष्ट राहिली. तो एक कीर्तनकार होते. त्या कीर्तनकाराने विक्रमादित्याचं आख्यान लावलं. पूर्वरंग झाला आणि आख्यानामध्ये विक्रमादित्याचं एक राजा आला होता. राजाला काय प्रजेला केव्हाही विचारलं तर कीर्तनकाराला त्यांनी विचारलं, ह्याचं आख्यान लावलं आहे तुम्ही, त्याच्या वडिलांचं नाव काय होतं? त्यांनी सांगितलं. माहीत होतं म्हणून सांगितलं. आता त्या राजाने पुन्हा त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? मग 17जीत. त्यांच्या वडिलांचं 18जीत. आता माझे प्रश्न संपले. तसं आहे की आता 17जीत 18जीत 19जीत काय सांगेल? आपल्याला लहानपणी असायचं ना, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू, हसलात काय कापूस कोंड्याची गोष्ट संपतच नाही. तर कुठेतरी हे थांबावं लागतं. त्यामुळे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे, इथे थांबा. याला कोणी निर्माण केलं आहे असा प्रश्न विचारू नका, हा त्या बोलण्याचा अर्थ. त्यामुळे 10व्या होईपर्यंत समर्थाने या तात्विक गोष्टीचा सारांश रूपाने आपल्याला सांगून टाकलं की ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीमध्ये ह्या 2 गोष्टी आहेत, त्याला प्रकृती आणि पुरुष म्हणतात. त्यातली प्रकृती जी आहे ती दृश्य जग आपल्याला दिसतं आहे. जो पुरुष आहे तो हे चालवतो आहे, तो दिसत नाही आहे पण तो जाणवणारी गोष्ट आहे. अशापर्यंत आपल्याला त्यांनी आणलं. वायूचा जो आणखीन एक जाणीवेचा गुण आपण म्हणतो ना, तेच खरं म्हणजे ईश्वराचं लक्षण समजावं. ईश्वर म्हणजे काय? तर आपल्याला जी जाणीव, वाऱ्याची जाणीव पटकन आपल्याला कळते, चांगली आणि वाईट दोन्ही कळते. आम्ही तर काय नाल्याच्या जवळ राहतो ना, म्हणजे दोन्हीचा अनुभव आम्ही घेतो. प्रसादालयाच्या पदार्थांचा पण सुवास घेतो, इकडला पण घेतो. वाऱ्यामुळे वारा नसेल, खिडक्या दारं बंद करून टाकली की काही चिंता नाही आपल्याला. तर हा वाऱ्यामुळे येणारा अनुभव आहे. तसा म्हणजे लक्षात घ्यायचं की तो हा जसा वाऱ्याचा गुण, तसं हा ईश्वराचं लक्षण आहे की दृश्य जग आहे ते तो चालवतो आहे. ते आपण मान्य केलं पाहिजे. 11व्या होईपासून पुढे त्यांनी आपल्याला आता सत्वरजतमाकडे आणलं. हे तर झालं, आता मूळ माया आपल्याला जाणीव काय ती कळलं. आता याच्याचपासून सत्वरजतम हे गुण पण निर्माण होतात. सत्वगुण हा सुद्धा कसा आहे? हा शुद्ध जाणीवेचा गुण आहे, शुद्ध जाणीवमय आहे. त्याच्यामध्ये अपपरभाव नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या गुणांमधला म्हणजे गुणातीत व्हायचं गोष्ट खरी आहे, सत्वगुणाच्याही पलीकडे जायचं, पण तरी देखील एक निखळ अशी जी जाणीव ज्याला म्हणतो, शुद्ध जाणीव म्हणतो, ती या सत्वगुण धारण करणारा आहे. आणि म्हणून सत्वगुण धारण करणारा कोण? तर विष्णू. या विष्णूला आपण हृदयस्थ मानायचं आणि ती आपली शुद्ध जाणीव, तो सत्वगुणाची जाणीव असं म्हणतो. जसं गीतेमध्ये भगवंतानी एकांशेनं स्थितो जगत असं म्हटलं. संबंध आपण 360 अंशाचं वर्तुळ म्हणू, तर एकाच अंशावर मी उभा आहे आणि हे सगळं जगत आहे. म्हणजे अजून 359 अंशाचं काय असेल हे आपल्याला माहितीच नाही आहे. तर ही जी सगळी सृष्टी आहे त्याला जगत ज्योती आहे असं. मग एकंदर आपण या वर्णनावरून 11व्या ओळीपासूनच्या पुढल्या वर्णनावर असा आपल्यापुरता विचार करू की पहिल्या 10 ओळीत आम्हाला नीट कळलं.
की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, वायूनी हे सगळं झालं आणि कुठेतरी आपल्याला विवेकाने थांबायला पाहिजे हे पण आम्हाला कळलं. आता पुढे जे आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये हेच आहे की ह्या सगळ्यामध्ये विविधता काय आहे, तर ती सत्वरजतमामुळे विविधता आहे. एवढी गोष्ट आपल्याला की त्यामुळे काय झालं आहे, ही जीवसृष्टी जिवंत आहे. जर सगळंच एकच असतं तर हे कसे सृष्टी जिवंत राहिली नसते. ह्या 3 गुणांमुळे सगळीकडे अगदी कुठलंही घ्या, फुलांचा विषय घेतला तर फुलांमध्ये अगदी घाणेरी पण आहे आणि उत्तम सुगंधित फुलं पण आहेत, सगळे प्रकार आहेत. त्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे. माणसांमधले प्रकार आपण बोलूया नको, कारण आपण ते अनुभवतो, त्यामुळे किती किती प्रकार आहेत ते असू देत. पण दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींमध्ये हल्ली तर आपण मॅचिंग सेंटरमध्ये गेलो की आपल्याला किती वेळा बघावं लागतं ना, उजेडात बघतो, दिव्यांच्या उजेडात बघतो का, तर इतकी व्हरायटी आहे. तर ही सगळी दृश्य जगातली व्हरायटी कशामुळे आहे, त्याच्यात सत्वरजतम आहे. एक रंग म्हणजे तसं नाही, एक फूल म्हणजे तसं नाही, दिसायला असलं एक तरी गंधाला नाही. विविधता सृष्टीमध्ये सगळ्यांमध्ये ही विविधता आहे. आणि म्हणून ते आपल्याला सांगते हे कशामुळे, ती जर एकच एक असती, म्हणजे जशी पंचमहाभूतं तुमच्या आमच्यात आहे आणि तसे सत्वरजतम पण सारखेच आपल्यात असते, तो मग काय गणपतीच्या कारखान्यातले गणपती, काही फरकच नाही आहे असे आपण झालो असतो. तर आपल्यामध्ये फरक आहे, आपण सगळे वेगवेगळे आहोत, कारण हे 3 गुण आणि या 3 गुणांचं रोजच्या रोज क्षणाक्षणाला असणारं बदलतं आपलं सत्वरजतमाचं संतुलन, यामुळे आपण वेगळे आहोत. हा विचार आपल्याला त्यांनी सांगितलं. ह्या दशकाचं नाव पण जगज्योती आहे बघा, जगत आणि ज्योती असं एकत्र केलेलं आहे. तर याचा अर्थच असा आहे की जगामध्ये कशी प्रचंड प्रचंड शक्ती आहे. ती जी प्रचंड शक्ती आहे ना, म्हणजे ज्ञानशक्ती आहे, त्या प्रचंड ज्ञानशक्तीमुळे हे सगळं जग चाललेलं आहे. नाहीतर हे जग चालणार कसं. तर अशी एक काहीतरी शक्ती आहे जगामध्ये, जी मंडळी ईश्वर मानत नाही पण या शक्तीला मानतात. ते म्हणजे हो अशी एक शक्ती आहे बाबा, काहीतरी आहे, काय आहे तर मला सांगता येत नाही, पण काहीतरी अशी जगामध्ये शक्ती आहे. इतपत सगळ्यांना मान्यता आहे. आपण आपलं ईश्वर मानणारी मंडळी आहे, त्यामुळे आपण म्हणतो की नाही नाही ईश्वराची शक्ती आहे, ईश्वर सगळे चालवतो, रघुनाथस्वरोधी कार्य करावे हे आपण म्हणतो, कारण आपण ईश्वर मानणारे आहोत. पण ईश्वर न मानणारे सुद्धा अशा शक्तीला मानतात की हो हे जग चालवण्याच्या मागे काहीतरी एक शक्ती आहे असा विचार आहे. मग म्हटलं ठीक आहे ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्यामुळे कुणी का असे ना काहीतरी शक्ती सगळ्याच्या पाठीमागे आहे हे आपण मान्य केलं आहे. म्हणून तरी जगत ज्योती, पुरुष प्रकृती किंवा ब्रह्ममाया, शिवशक्ती अशी सगळी नावं आपल्याला दिली. आधुनिक शास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये आपण बघा एक असा कॉज आणि इफेक्ट असं आपण म्हणतो. काहीतरी प्रत्येक जी गोष्ट आपल्याला इफेक्ट म्हणून दिसते त्याच्या मागे काहीतरी कॉज असलं पाहिजे, त्याशिवाय इफेक्ट दिसतच नाही. तर प्रत्येक गोष्टीला कारण लागतं, तर ते मान्य आहे, हे अगदी बरोबर आहे. तर तसं अव्यक्त असणाऱ्या गोष्टीच्या मागे सुद्धा काहीतरी कॉज आहे, कारण आहे. जसं आत्ता आपण उदाहरण घेतलं की सकाळ झाली, सूर्य उगवला की आपल्याला सगळी ग्रह तारे चांदण्या काय त्या अदृश्य होतात, अव्यक्त होतात. त्याच्या मागचं कारण आहे, कारण सूर्य स्वयंप्रकाशी आहे. प्रत्येक इफेक्ट जो दिसतो आहे त्याच्या मागे कॉज आहे असं जे म्हणतो अध्यात्मशास्त्रात पण तसंच आहे. ते म्हणतात दृश्य जग दिसत आहे त्याच्या मागे कॉज आहे. त्याच्यामुळे कॉज काय आहे तर ही मूळ प्रकृती, ही मूळ प्रकृती आहे, त्याच्यामुळे दृश्य जग दिसत आहे. हां, सूर्याचा हा स्वयंप्रकाश आहे म्हणून आपल्याला चंद्र चांदण्या दिसत नाही आहे. अगदी तद्वत आपल्याला असं दिसेल की ईश्वरी योजनेप्रमाणे आपल्याला हे दृश्य जग दिसत आहे. आता या दृष्टम तर नष्टम असं आपण आपल्या मनाला सांगतोय, गोष्ट खरी आहे, पण तरी दिसताय ना हे जग. मग हे जे इफेक्ट दिसतोय, दृश्य जग दिसत आहे, त्याच्यामागचं कॉज काय तर मूळ प्रकृती. तर ते कारण आहे त्याचं. या मूळ प्रकृतीमुळे आपल्याला अध्यात्मशास्त्रात सुद्धा कॉज आणि इफेक्ट हे दाखवता येतं. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने माया शब्द आपण वापरला की मूळ माया आहे आणि त्या मूळ मायेमध्ये ही प्रकृती आपल्याला दिसते. माया हे सगळं विश्वाचं कारण आहे. आता असं जर आपण म्हटलं तर आता महत्त्व ज्याला म्हणतात, म्हणजे जे अव्यक्त असेल तेव्हा त्याला महत्त्व म्हणायचं, जे दिसत नाही आपल्याला म्हणून त्याला म्हणायचं महत्त्व. आणि जे व्यक्त दिसतं ते आपण बुद्धी असं म्हणतो. जसं असतं ना, काल आपण मुलं होती इथे तर अनोळखी होती, काहीच माहिती नव्हतं, आजीचं नाव माहिती असलं तरी त्या नावावर बोलावलेलं होतं, त्यामुळे सगळी मुलं अनोळखी होती, प्रत्येकाने नाव विचारत होतं. तर हे काय होतं, हे अव्यक्त रूप होतं मुलांचं, ओळख नव्हती. पण व्यक्त रूप त्यांचं काय, त्यांची बुद्धी. बोलायला लागले ना तेव्हा त्यांचं व्यक्त रूप आम्हाला कळलं. मग बुद्धी हे झालं व्यक्त रूप. अव्यक्त रूप काय तर ते महत्त्व. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने आपण असं म्हणायचं की
की जे अव्यक्त आहे, जे दिसत नाही आहे ते महत्त्व आहे आणि जे दिसत आहे ती बुद्धी आहे. आता वेगवेगळे शब्द वापरले तरी आपल्याला म्हणायचं आहेच की एक न दिसणारी गोष्ट आहे, त्याला ईश्वर म्हटलं पण ते जाणवतं आहे, आणि एक दिसणारी गोष्ट आहे दृश्य जग, पण ते नाशवंत आहे. हेच खरं सांगायचं आहे, पण वेगळ्या 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 पद्धतीनं समर्थ आपल्यासमोर ते मांडतात. आता त्यांनी आपल्याला म्हटलं की हे आता आपल्याला कळलं की व्यक्त जे आहे ते बुद्धी आहे. व्यक्त असेल तेव्हा आपल्याला कळतं आहे की बुद्धीमुळे व्यक्त आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ह्या बुद्धीतूनच अहंकार येतो, मीच काय तो मोठा असं होतं. म्हणून त्या अहंकारातून पुन्हा आपल्याला पंचमहाभूतांकडे, पृथ्वी आप तेज वायूकडे, की आपण सगळेजण एक आहोत. तुझ्यामध्ये जसं पंचमहाभूत आहे तशीच सगळ्यांमध्ये आहे, या बुद्धीचा म्हणून काही वेगळे तुझं हे नाही आहे, असं पुन्हा आपल्याला समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी समर्थ प्रयत्न करतात. त्यामुळे अव्यक्त जे आहे ते आणि व्यक्त म्हणजे काय हे सांगितलं आहे. मग बुद्धी आहे, अहंकार आहे, पंचमहाभूत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा या मायेमध्ये म्हणजे अव्यक्तामध्ये हे होतं. सगळी ही जी अष्टधा प्रकृती म्हटलं ना, 8 तत्व, 5 पंचमहाभूत आणि 3 गुण, या सगळ्यामध्ये एका अर्थाने अव्यक्त असणारा जो पुरुष आहे तो खरं म्हणजे श्रेष्ठ आहे. मी मागे बोलले होते, ज्ञानेश्वर माऊलींनी फार गोड शब्द वापरला आहे. हा जो पुरुष आहे ना त्याला माऊलींनी अंबोला म्हटलं. अंबोला त्या म्हणतात की तो अंबोला, अंबोला म्हणजे नवरा. तो म्हणे अंबोला आहे, काहीच करत नाही, पण तो असल्याशिवाय काही करताच येत नाही. तसं आहे की तो आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. असं जे आपण साध्या साध्या प्रापंचिक गोष्टींमध्ये म्हणतो तसं ते म्हणतात की पुरुष आणि प्रकृतीमध्ये ही प्रकृती सगळं करते, सगळं ती करते, पुरुष काहीच करत नाही, पण तो असावा लागतो. तसा हा पुरुषाचं म्हणजे हे कसं, जरी आधुनिक जगामधले आपण असलो तरी हा मुद्दामुळे आपल्याला पटतं हो असं घडतं खरं की असणं हे महत्त्वाचं आहे, करणार आपणच सगळं. पण तसं मग इथे त्यांनी आपल्याला लिहिलेलं आहे की आता हेच आपल्याला नीट कळलं असेल तर आपण विचार करूया की आपला समजा हा देह नाहीसा झाला तरी देखील देहादिक उपाधी संपत नाहीत. हळूहळू जायचं त्यांच्या विषयाकडे. आता आपल्याला कळलं तर म्हणाला तर आपल्याकडे हा देह आहे आणि या देहाला चालवणारा अंबोला म्हणजे ईश्वर आहे, म्हणजे पुरुष आहे, प्रकृती आहे, पंचमहाभूत आहेत, पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, बुद्धी आहे, हे सगळं एका बाजूला आहे आणि याच्यामुळे हा देह आपला चालतो आहे. पण देह चालवण्यासाठी असणारा तो पुरुष म्हणजे आत्मतत्व किंवा ब्रह्म किंवा चैतन्य ते आतमध्ये आहे. ते चैतन्य आपल्याला हे सगळं चालवत आहे. अगदी छान आपल्याला पटलं. आता ते पुढे आपल्याला सांगतात की समजा हा देह नाहीसा झाला, तर देह नाहीसा झाला की लगेचच आपल्याला लक्षात येतं की म्हणजे नाहीसं झालं काय, इंद्रिय नाहीशी होती पण आपल्याला या देहामध्ये काही तर रामच नाही, त्यातलं चैतन्य गेल्यावर. म्हणून ते सांगितलं की इथल्या उपाधी संपत नाहीत, त्या उपाधी दुसरा देह मिळाला की त्याला जॉईंट होतात आणि मग तिथून पुढे प्रवास सुरू होतो. हे आपण मग त्याला आपण कर्म, त्या कर्माचं प्रारब्ध वगैरे सगळं म्हणतो, गेल्या जन्मातून आला आहे हे असं सगळं मानतो. याचा अर्थ देह टाकला तरी देहाधिक उपाधी ज्या आहेत त्या नाहीशा होत नाहीत. ज्याला आपण मागच्या वेळेस स्थूल आणि सूक्ष्म असं म्हटलं होतं. स्थूल देह म्हटलं तो कळतो आपल्याला, सूक्ष्म देह म्हणजे काय तर आपल्या या सगळ्या वासना, त्या ज्या वासना आहेत त्या पुढल्या ह्याच्यात येतात. तर ते न दिसणारी गोष्ट असली तरी देखील ते आपल्या लक्षात घेतली पाहिजे. जसं आपण ताऱ्यांच्या बाबतीत म्हटलं की तारे लोप पावतात, तसं देह लोप पावला तरीसुद्धा ते असतातच. सूर्य गेला की येतात, तसा देह नवीन आला की ते येतात, असा त्याचा अर्थ. बीमधला वृक्ष असू दे, सूर्य आणि तारे असू देत, किंवा देह असणं आणि नसणं असू देत, सगळ्याचा अर्थ तोच. पुढल्या 13व्या ओवीपासून 18व्या ओवीपर्यंत ते आता आपल्याला सांगणार आहेत की ह्या दृश्य जगामध्ये आपण गुंतलो आहे आणि तिथे आपण गुंतल्यामुळे आपल्याला जो शुद्ध जाणीवेचा जो हा अंश आहे ना तो आपल्याला लोपला आहे. आपण या दृश्य जगातच वावरतो, त्यामुळे हा असं खरं महत्त्वाचं जे आहे तिकडे आपण लक्ष देत नाही. पण जर सूक्ष्म विचार केला तर प्रचितीला येतं, अनुभवाला येतं की हे दृश्य जगामध्ये अडकणं काही खरं नाही. खरं काय आहे तर त्या सूक्ष्माकडे आपल्याला जायला पाहिजे. तो जो सूक्ष्म भाव आहे त्या जाणीवेचा जो मूळ हे आहे तो म्हणजे विष्णू किंवा तो भगवंत ईश्वर, त्या विष्णूचा अंश आपल्यामध्ये आहे. ती जाणीव आपल्याला होते सगळ्या प्राण्यांच्या, आपल्यामध्ये म्हणजे फक्त नरदेहामध्ये असं नाही, सगळ्या प्राण्यांच्या अंगी ते विष्णू तत्व आहे. पुरुष ज्याला म्हटलं आहे ते तत्व आहे. प्रत्येक प्राणी समजून आपल्या आपल्या देहाचं रक्षण करतो. खरं आहे ना, भीती हा कॉमन गुण आहे. समजा आपण धरला, माणसाला भीती आहे तसं पशुपक्षी प्राण्याला पण भीती आहे. समोर साप नाग आला
आपल्याला भीती आहेच, कारण आपल्याला परिचय नाही आहे, विषारी आहे का कसा आहे माहिती नाही, त्यामुळे आपल्याला भीती आहे. त्यांना पण आपली भीती आहे. म्हणजे भीती ही गोष्ट कॉमन आहे, ती असणारच आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचं रक्षण करतो. आपण तर काय असे आहोत, आपण एवढे म्हणतात तसे 5.5-6 फुटाचे असो, 60-70 किलो वजनाचे असो, पण त्या एवढ्याशा किंचित डासाला पण आपण घाबरतो की नाही, डेंग्यू झाला तर म्हटलं तर एवढासा पण आहे की नाही. त्यामुळे ही जी काही जाणीव आहे ती प्रत्येक प्राण्याला असते, फक्त मनुष्य प्राण्यालाच असते, सगळ्या याला असते. पण तरी देखील पक्षी, जनावरं, किडा, मुंग्या यांच्या अंगामधली जाणीव निरंतर खेळत असते. आपल्यामध्ये पण ती जाणीव आहे, पण आपल्याला आता हा ईश्वर पण कळला आहे ना, त्यामुळे या जाणीवेबरोबर आपल्याला न दिसणारा अव्यक्त असणारा ईश्वर पण कळला आहे. यांच्या बाबतीत म्हणजे काय, त्यांना फक्त याच 4 गोष्टी माहीत आहेत, आहार, शय्या, भय, मैथुनांच्या. त्यामुळे यांना बाकी ईश्वर ही जाणीव त्यांना नाही आहे, पण त्यांना या बाकी गोष्टी आहे. आपल्यामध्येही त्यांच्यामधला हाच मोठा फरक आहे की आपल्याला ईश्वराने विवेक बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्याला आहेत. एखादा कठीण प्रसंग आला तर प्राणी फक्त या 4 जाणीवेनं ओळखतात आणि आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तिथून पळून जायचं का आपला जीव कसा वाचवायचा तसं तसं ठरवतात. पण म्हणजे ही जी जाणीव आहे ती जाणीव सगळ्यांना सांभाळते. तुम्हाला जी जाणीव आहे तशी यांना पण जाणीव आहे, ही जाणीव आपल्याला सांभाळते, सगळ्या जगाला सांभाळते. आणि म्हणून याचं नाव जगज्योती असं आहे. प्रत्येक नावाच्या अर्थाचा विचार केला तर जरी हे समान अर्थी शब्द वाटत असले तरी काय आहे, त्या ब्रह्माचं खरं स्वरूप आपल्याला अशा नावानेच सांगावं लागतं ना. त्यामुळे जिथे जिथे तो गुण आहे तसं तसं आपण म्हटलं की पुरुष आणि प्रकृती का म्हटलं, शिव आणि शक्ती का म्हटलं, आता जगज्योती का म्हटलं. अगदीच फक्त धातूंचा विचार करायचा आहे तर परवा आपण उदाहरण घेतलं होतं की अक्षय आहे ना, हा ईश्वर जो आहे तो कधी क्षय न पावणारा, म्हणून आपण त्याला अक्षय म्हटलं. पण म्हणजे धातूंचा विचार केला तर आपल्याला चांदी किंवा काय तांबं, पितळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षय पावणाऱ्या आहेत, गंजतात म्हणा, खराब होतात म्हणा. पण त्यांच्या तुलनेत सोनं अक्षय आहे. म्हणून अक्षय म्हणजे सोनं का तर नाही, तुलना करण्यापुरतं उदाहरण म्हणून फक्त ते घ्यायचं. अशा अर्थाने या सगळ्या शब्दांचा विचार आपल्याला करायचा आहे. जगज्योती म्हटलं म्हणजे काय, ती जाणीव करण्यापूर्वी तो ज्योती शब्द लक्षात घ्यायचा आहे, बाकी काही नाही. त्यामुळे 13 ते 18 ओळीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी जगज्योती म्हणजे काय हे साठी आपल्याला सगळ्या जीवांचा उल्लेख करून उदाहरण पटवून दिलं. 19 आणि 20 या 2च ओव्यांमध्ये त्यांनी असं म्हटलं की ही जाणीव आहे ना ती अशी मोजता नाही येणार, पण ती अपार आहे. जाणीव कशी मोजणार, आता खरं म्हणजे काही काही निघायचं यंत्र की आपल्यामध्ये एखादी गोष्ट पाहिल्यावर भय वाटलं, ती भय किती वाटलं हे मोजतील एखाद वेळेस, काय माहिती नाही. अगदी आपल्या लहानपणी मला आठवत आहे की दुधामध्ये पाण्याचा अंश किती आहे त्याच्यासाठी एक एवढासा थर्मामीटरचं काही एक मशीन निघालं होतं आणि मग ते गवल्याने दूध आणलं की ते बघायचं की त्याच्यावर कळायचा आकडा की पाणी किती आहे. तर तेव्हासुद्धा आपल्याला अप्रूप वाटलं होतं की कसं काय बाबा पाण्याचा अंश कसा, मग आपण काय निरक्षीर विवेक आहोत की काय की बरोबर दूध आपल्याला काढता येतं. पण विज्ञान काही करू शकतं, तसं कदाचित होईल देखील की प्रत्येकाला जाणीव किती होते. म्हणजे एखादा सर्पमित्र असला तर त्याला सर्प बघून जाणीव काय होतं, आनंद होत असेल. तुमच्या आमच्यासारखं असेल तर भयचकित होईल, घाबरून जाईल. पण शेतकरी असेल तर तुम्हाला आपला सर्पमित्र आहे, पूजा करतो मी नागपंचमीला त्याची. अशा प्रत्येकाची वेगवेगळी जाणीव असू शकेल. तर तसं यामध्ये त्यांनी 2 ओव्यांमध्ये 19 आणि 20 मध्ये सांगितलं आहे की या मूळ मायेमध्ये असणारी जाणीव ना अनंत आहे, अपार आहे. प्रत्येकाची वेगळी आहे, पर्सेंटेज पण वेगळं वेगळं आहे, पण त्याच्यात आहे. आणि म्हणून तिच्यामुळे हा सगळा बदल झाला आहे, हा सगळा जो पसारा आहे ना तो तिच्यामुळे आहे. नाहीतर मग एकच माणूस आणि तीच जाणीव असंच असतं, पण तसं नाही, प्रत्येकाला जाणीव वेगळी आहे. हा जो सगळा पसारा आहे तो त्या जाणीवेमुळे आहे. आपल्याला उदाहरणार्थ साधी कळेल, शेतकरी, आपण शहरी माणसं किंवा सर्पमित्र या तिघांची जाणीव वेगळी आहे सर्पाकडे बघतांची, तसं म्हणे आहे. किंवा पाणी हे एकच आहे, परंतु त्याच्यापासून समजा आपण विचार केला तर अनंत असे तुषार निर्माण होतात. आता त्यातलं म्हटलं तर जर सूक्ष्म पण कसं लक्षात येईल, पाण्याच्या एका थेंबाच्या कणातसुद्धा आणि त्याच्यामध्ये शक्ती किती आहे असा विचार केला तर कळेल आपल्याला. एका कणापासून सागरापर्यंतच्या याच्यामध्ये जी काही आपण वेगळ्या वेगळ्या पाण्याचे स्रोत पाहतो त्याच्यावरून पाण्याच्या शक्तीचा आपल्याला अंदाज येतो. आणि महापुराच्या ह्याच्यात तर पाण्यामध्ये इतकी अफाट शक्ती असते की घरं काय, झाडं काय, काय काय वाहून जाऊ शकतं. त्या शक्तीला त्याला काही आपण त्याची मोजणीच करू शकत नाही असं आपल्या लक्षात येईल. ह्या जाणीवेमधून असे अनंत छोटे अंश
त्यातला एक अंश म्हणजे आपल्याला आत्ता दिसणारं जग. उरलेले 359 अंश आपण सोडूनच दिलेले आहेत. तसं म्हणून कशालाही खोटं मानायचं कारण नाही आहे. एकदाच आपण या जाणीवेचा विचार केला आणि असं ती जाणीव कमी जास्त कशी प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते असा जर आपण विचार केला तर आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये खोटं मानायचं कारण नाही आहे. म्हणजे अगदी देव देवता दैवत किंवा अगदी भूतबित असं सगळा जरी विचार केला तरी या सगळ्यामध्ये काहीतरी जाणीव आहे, काहीतरी सामर्थ्य आहे असा विचार आपल्याला करता येईल. म्हणून आपापल्या सामर्थ्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी असतात. देवाचं सामर्थ्य अफाट आहेच, दैवताचं सामर्थ्य अफाट आहे. म्हणून आपल्या कुठेतरी मनामध्ये असतं आणि मग वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन येतो. आपल्या मनाला बरं वाटतं. आता ते बरं वाटतं ही जाणीव आहे, ती काय दाखवण्याची गोष्ट आहे. मला इतकं बरं वाटलं, तुम्हाला एवढं बरं वाटलं असं नाही सांगता येणार. ही एक जाणीव आहे आपली. त्यामुळे देव दैवत ही सुद्धा सगळीजणं कशी आहेत तर या विश्वामध्ये या अशा वावरणाऱ्या गोष्टी आहेत. त्याची जाणीव या स्वरूपातच आपण त्याचं आकलन करू शकतो असा विचार त्यांनी 19 आणि 20 या 2 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं. मी मुद्दाम त्या ओव्या वाचते एवढ्यासाठी की आपल्याला त्याची समर्थाने 2च ओळीमध्ये इतका मुद्दा का झाला. म्हणजे मुळीचे जाणीवेचा विकार पुढे झाला विस्तार. ती जाणीव एवढीशी आपण त्या निरनिराळ्या माणसांच्या उदाहरणांनी त्याचा विस्तार करून सांगितला. जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसाची जाणीव वेगवेगळी किती आहे पाण्याच्या तुषारांसारखे. ते तुषार जसे मोजता येणार नाही ना तरी माणसांच्या जाणीव आपल्याला मोजताच येणार नाही असे आहे. तैसे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणू नये त्याते आपल्याला सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरती. ते असं आपल्याला सांगतायत की आपल्या सामर्थ्याने ह्या जगामध्ये ते फिरत असतात. त्यांना खोटं मानायचं काही कारण नाही आहे. त्यांचं सामर्थ्य असतं. राम सुखदासांचे एक गीतेवरती भलं मोठं पुस्तक आहे. नेहमी आमचे सुनीलदादा चिंचोळकर त्या पुस्तकाचं कौतुक करायचे. राम सुखदास म्हणून हां खूप चांगलं आहे. तर त्याला अशा गोष्टी सांगतात. तर त्या भूतांवरून सांगितलं. नुसतं गीतेच्या पुस्तकाचं फाटकं औषधामुळे आपल्या खिशात राहिलेलं त्याच्यावरून त्या माणसाला चांगलं सुखरूप ठेवलं गेलं की ते काय भूत पिशाचं होतं ते त्याच्याजवळ आलं नाही असं त्यांनी एक गोष्ट लिहिली आहे गंमतची. लहान मुलाला सांगायला वगैरे असं. पण हेतू काय तर अशा पद्धतीनं देवदेवता आणि भूत ह्यांच्या पण शक्ती असतात. त्या शक्ती आपल्या जाणीवेत यायला नको असतील तर आपल्याला कसं राहायला हवं अशा प्रकारचा विचार पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये शक्ती असते, नाकारता येत नाही. परवाच्या 4 दिवसापूर्वी भाजीला चालले होते, तळ्यावरनं जात होते तर 2 मुली कॉलेज गोईंग असते त्या तळ्यावरच्या ह्याच्यावर बसल्या होत्या. खरी सकाळची 8-8:15ची वेळ होती. इतका कसा रिकामा वेळ असतो मुलींना माहिती नाही. पण सॅक होती, हातात मोबाईल होता आणि दोघी बसल्या. फार गोड होत्या मुली आणि एकीने असे सगळे असे छान इतके लांबपर्यंत केस असे मोकळे सोडलेले होते आणि मी आपली भाजी चालते. दुसरी जी शेजारी होती कपाळाला कुंकू होतं. मी हिंमतच केली. मी जवळ गेले आणि म्हटलं रागवू नको, आपली ओळख नाही आहे, इतके सुरेख केस आहे पण असं मोकळे नको ठेवू, जरा बांधून ठेव, छान नाही वाटत. म्हटलं आमच्या आजीनं आम्हाला लहानपणी असे मोकळे केस सोडू द्यायचे नाही, राहिल्या दिवशीसुद्धा सांगायचे की असं नाही आणि चांगलं बांधून द्यायचे आम्हाला केस. तर म्हटलं असे मोकळे नको सोडू. तर ती जरा चपापली, अनोळखी बाई कोण सांगते, पण काही उलट उत्तर नाही केलं. मग लगेच ती पर्समध्ये पिन काढून अशी लगेच लावून टाकले. माझं समाधान, मी आपली निघून गेले. भाजी घेऊन परत आले, ते दोघी तिथेच होत्या. त्यांचं मला काही लक्षात नव्हतं, त्या पाठवले आपले फोटो काढण्यात मजबूर. पण मला समाधान झालं, केस बांधलेले होते. तर असं जे काही असतं प्रत्येकीची जाणीव आहे. तिला जाणीव काय हे असं दाखवणं की असं छान दिसणं, तिची छानची व्याख्या वेगळी आहे, आपली छानची व्याख्या वेगळी आहे, असं असू शकतं. आणि हे तर आपल्याला नित्यानं दिसणाऱ्या गोष्टी आहेत. मी पण कधी कधी म्हणते की आम्हाला ना सौंदर्याची आमची व्याख्या ही आत्ताच्या मुलींच्या व्याख्यात बसतच नाही. आम्हाला ज्याच्यात लांब सडक केस, छान वेणी घातली आहे, गजरा माळला आहे, आपल्याला छान दिसायचं. आता कुठेच काही घातलेलं नाही, कपाळाला नाही, हातात नाही, गळ्यात नाही, कुठेच काय, छान दिसते. कसं काय छान दिसतं ईश्वराला माहिती, पण दिसतं बाबा. तर मुद्दा काय, हे जाणीवेचं आहे. काय जाणवणं याच्यावरती सगळं अवलंबून आहे. असो, पुढल्या 21 ते 25 ओव्यांमध्ये वायुरूपाने संचार करणारे देव असतात. आता देव ही संकल्पना जी आहे, जाणीव असं आपण म्हटलं तर ही काय आहे, तर अशी वायुरूपाने संचार करणारे देव आहे. आता जसं आपण म्हटलं की आपल्या देह टाकला
तरी काही गोष्टी पुढल्या देहामध्ये जातात, कारण त्या संपत नाही. मग त्याला आपण सूक्ष्म देह म्हटलं. तसं वायुरूपानं संचार करणारे देव असतात. वाईट पण असतात, चांगले पण असतात, देव पण असतात, भूत पण असतात असं म्हणूया. मनात येईल तेव्हा ते रूप ते धारण करतात. त्यामुळे ते आपण मान्य करावं. समर्थांच्या काळामधली गोष्ट आणि आत्ताच्या काळात नाही असं काही मानायचं कारण नाही. त्यावेळेला कदाचित समाजावर त्या भूतांचं जास्ती अंमल असेल, त्यामुळे त्यांना भूताखेतांच्या गोष्टींबद्दल जरा भय होतं समाजामध्ये, म्हणून त्यावेळेला तशी उदाहरणं दिली गेली. जसं मी नेहमी उदाहरण सांगते की समर्थांना असं करावं लागायचं की गावाबाहेर कुठेतरी भैरोबाचं देऊळ, आणि मग तिथे तर कोंबडं कापायला, बकरी कापायला, आणि कारण काही नाही, मुलाचा ताप उतरत नाही आहे, मग एक आपलं बकरं कापतो म्हणजे आता बकरं कापून काय ताप उतरणार आहे का, हे आम्हाला आता कळतं आहे. पण 300 वर्षापूर्वीच्या समाजामध्ये ते तसंच मानलं जात होतं, तर काय करणार. पिराला जायचं आणि त्या पिराला भजायचं म्हणजे माझ्या मुलाचा ताप बरा आहे. आता ही पडली होती गोष्ट, ती प्रथा पडली होती. लोकांना एकाला अनुभव आला, तो 50 जणांना बोलला, मग मी पण करून बघतो, अशा पद्धतीचा तो प्रचार होत होता. मग ही जी शक्ती आहे ती शक्ती अजिबात नाही आहे का, तर अज्ञानी माणसांच्या भ्रमामुळे या गोष्टी होत होत्या, किंवा काही असे चुकीचे संकल्प केले जात होते, त्याची बाधा म्हणून लोकांना असं वाटत होतं आणि त्याप्रमाणे ते करत होते. पण समर्थांसारखे संत याला त्यांनी बरोबर लोकांना सांगितलं. समर्थांना कितीतरी असं करावं लागलं आहे की असं लपून बसायचं, आणि आज इथे या गावाच्या बाहेरच्या मंदिरामध्ये कोंबडं कापलं जाणार असेल तर ते थांबायचे समर्थ, येऊ देत ते कापणाऱ्याला. आणि वर्षावरती हिंमत पण होती, ताकद पण होती, धैर्य होतं. वरच्यावरती तो कोयता धरायचा आणि म्हणजे मला पण स्वप्नात भैरोबा आला होता, आणि भैरोबाने मला सांगितलं आज येणार आहेत कोंबडं कापायला, त्यांना आधी काप. आता अशी हिंमत दाखवल्याशिवाय ह्या चुकीच्या प्रथा समाजातल्या जाणारच नाही. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला की वायुरूपाने संचार करणारे देव या ठिकाणी असतात, वाईट पण चांगल्या पण शक्ती या ठिकाणी असतात. अज्ञानी माणसं या अशा भ्रमाला बळी पडतात आणि या चुकीच्या समजुती आपल्या समाजामध्ये पसरल्या जातात. ज्ञानीपुरुष तसे नसतात. ज्ञानीपुरुषांना सगळं बरोबर लक्षात असतं, पण त्यांनी कमी असतात. ज्ञानीपुरुष स्वाभाविकच कमी असतात. अज्ञानी समाज खूप असतो, आजही आपल्याला तसं दिसतं. मग ज्ञानीपुरुषांची ही जबाबदारी आहे की अज्ञानी पुरुषांना काय योग्य काय बरोबर ते सांगणं, हे तर नक्कीच आहे. आणि ते हल्ली होत नाही. मला काय करायचं आहे, त्यांचं ते बघतील, ह्याच्यामध्ये आपण गडबड करतो. जी गोष्ट आपल्याला चुकीची वाटते ती सांगावी, पटली ना पटली तो त्यांचा विषय, पण सांगायचंच नाही असं नाही करायचं. ती जबाबदारी आपली आहे. तर म्हणून समर्थ आपल्यासाठी ज्ञानी पुरुषाला हे बरोबर कळतं, त्याला ही जाणीव असते की अरे हे चुकीचं होत आहे, हे बरोबर नाही आहे, समाजाच्या दृष्टीने चांगलं नाही आहे, मग सांगावं. त्याला काय वाटेल, काही का वाटेल, आपण बोलल्याशिवाय राहू नये असा प्रयत्न करावा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या करणं आवश्यक असतं. वाईट शक्ती जर त्रास देतात तर त्या वाईट शक्ती म्हणजे काय त्रास देतात म्हणजे काय, तमोगुणी मंडळी निर्माण करतात. आता इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ असं लिहिलेल्या टपरीच्या ठिकाणी मुलं मुली सिगरेट ओढतात. वाचता येत नाही आहे का, ज्ञानी नाही आहेत का, आहे. परिणाम कळत नाही का, कळतोय, तरी देखील चुकीचं वागतात, कारण त्यांचा तमोगुण वरचढ झालेला असतो म्हणून ते तसं वागतात. त्या क्षणाला त्यांना तो तमोगुण स्वस्थ बसूच देत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून या अशा प्रकारची गोष्ट घडते. सत्वगुणी किंवा ज्ञानी माणसाचं काम आहे की असा तमोगुण वाढलेला असेल त्यांचा तमोगुण कमी करून योग्य काय त्या मार्गाकडे त्यांना वळवणं. समर्थ सांगतात की हे करणं आवश्यक आहे. ज्ञाना वाचून कर्माचं बंधन सुटत नाही. त्यांना हे ज्ञान झालं पाहिजे की आपण करतोय ती चूक आहे हे त्याला कळलं पाहिजे, ते ज्ञान झालं पाहिजे, म्हणजेच हे होईल. पुन्हा घडणारच नाही असं पण नाही. हां, त्या क्षणाला ज्ञान झालं म्हणून थांबते, कदाचित पुन्हा पण तमोगुण वर येईल. तर सत्वराच्या तमाची हीच भानगड आहे, तेव्हा तो तमोगुण वर येण्याचा काही भरोसा नाही. म्हणून समर्थ सांगतात की मग ह्याच्यामध्ये काय आहे, मग आम्हाला पटेल असा मुद्दा चालू आत्ता जो काही उदाहरण देत आहे तिथे काही याचा उपयोग होणार नाही, पण आपल्याला पटेल की हे कधी होतं तर नुसतं सांगून होत नाही. सद्गुरू वाचून ज्ञान नाही. सद्गुरूंनी जर आपल्याला सांभाळलं, तो सतत आपल्याबरोबर असतो ना, तर तो मात्र आपल्याला बरोबर तमोगुणापासून बाजूला करतो आणि सत्वगुण आपल्याला देतो. ज्ञानापासून आपल्याला दूर करत नाही. बाकीच्यांचा काही भरोसा नाही. त्या क्षणाला पटलं तरी पुन्हा तमोगुण वर येऊ शकतो. म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो सद्गुरू करावा.
सद्गुरूचा कुणाला करावं हे पण आहेच. तर जो आत्मज्ञानी आहे, कारण आत्मज्ञानी असणारा म्हणजे सद्गुरू जो आहे तो आपल्याला कायमस्वरूपी सांभाळतो, अशासाठी त्याला हे करावं. म्हणून 25व्या होईपर्यंत समर्थांनी पुन्हा संतांची संगत, सत्संग, सद्ग्रंथांची संगत, सद्गुरूची संगत, याच्यामुळे आपल्याला होणारी जी शुद्ध जाणीव आहे त्या शुद्ध जाणीवेत आपण राहू. नाही तर आपण माणसं अशी आहोत ना की आपल्याला जसा वारा येईल ना तसं आपण बदलतो अगदी, आणि इतके बदलतो, गमतीनं मी सांगते पण खरी असते गोष्ट, की आपलं छान खरं आवडतं आपल्याला. गीतेचा वर्ग आहे, ज्ञानेश्वरीचा वर्ग आहे, आपण सगळं बरोबर छान करतो. पण तरीसुद्धा मग गडकरीला एक नाटकाचं तिकीट मिळालं आहे, मैत्रिणीचा फोन आला आहे, मग आपण विचार करतो जाऊ का, जाऊ दे हे काय यूट्यूबवर ऐकू, होतं असं आपलं. आता करू नये का, करावं, करू नये असं नाही, पण हे सांगतात आपल्याला की हा जो आपला विचारातला बदल असतो ना, की आपण कुठल्या गोष्टीशी पक्क राहायचं हे आपल्याला कोण सांगतं, तर आपल्या संतांची संगत आपल्याला विचारांशी पक्क करते. मला काल शेवटी माझी मैत्रीण गप्पावर बसली, मला म्हणे तुला नसता मेरा उद्योग असतो, काय करायचं आहे, सगळ्यांचे पालक व्यवस्थित सगळे काळजी घेतात, त्या मुलांना काय म्हणतो तू कौतुक गोळा करून केलंस. तिने मला असं विचारलं, तर म्हटलं काही नाही गं, माझीच आपली उगाच इच्छा. म्हटलं झालं तर काय, ह्याच्यातून वाईट नाही ना होणार. मला म्हणजे वाईट नाही होणार, पण तुझ्या जर एवढा मोकळा वेळ असतो का, अख्खा दिवस तुझा गेला याच्यामध्ये, म्हटलं जाऊ दे ना, 10-12 पोरांना जर काहीतरी तर म्हटलं आपल्या मला, आणि मुख्य त्यांना किती मिळालं म्हणजे मला समाधान झालं ना. असं म्हटलं ही मुलं कशाला माझ्याकडे येत आहेत, म्हणून म्हटलं बोलावलं होतं. आणि म्हटलं बघ माझा हिशोब सारखा साधा आहे, मी कधीच हॉटेलात जात नाही, मी नाटक सिनेमाला जाते, माझे पैसे खर्च नकोच करायला. मग म्हटलं मी आपला बोलाते, हां मग चालेल, मग बोलावं. मी गमतीचा भाग सोडून देऊ, तर आपल्याला ना हे सत्संग, संत, ग्रंथ आपल्याला सुचवतात, आपण खाली निमित्त मात्र असतो, हे काय आपलं काहीच नसतं याच्यामध्ये. पण आपण काय करावं, आपला वेळ कोणासाठी कशासाठी खर्च व्हावा हे ठरवणारे पण तेच असतात, आपण काही ठरवत नसतो. समर्थ स्पष्टपणानं सांगतायत की सद्गुरूकडून काय होतं, तर सद्गुरू आपल्याला वाट दाखवतो की काय कर. सगळ्यांजवळ 24 तास आहेत, पण संतांचं एवढं मोठं कार्य संतांनी कसं काय केलं, इतकेच तास त्यांच्याजवळ होते. तर आपण जी गोष्टी आम्हाला आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टी त्यांना होत्या, तरी देखील त्यांना हे सगळं कसं जमलं. त्याचं कारण हेच आहे की त्यांना ना कमी वेळामध्ये अधिक गोष्टी त्यांना करता आल्या. सारखा सद्गुरू त्यांच्या पाठीराखा त्यांच्याजवळ आहेच आहे, म्हणून त्यांना हे करता आलं. पुढे 26, 27, 28 तीनच ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींचा ना बारकाईने विचार करा. मी सांगतोय म्हणून नाही, एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा, दुसऱ्याने तिसऱ्या तत्वाचा, असं ना एक एक गोष्टी आपल्या जीवनातल्या विचार करा, विवेक करा त्याचा. म्हणजे मग काय होईल, सगळ्या तत्वांचं असं निरसन होईल, स्वतःच्या मनाशी आपल्याला त्या गोष्टी पटायला लागते. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण दुसऱ्याच्या ऐकतो, 100% आपल्याला त्या पटलेल्या असतात असं नाही, पण आपण जर विचार केला तर आपल्याला निदान त्याची तुलना करता येते. आणि नाही ही म्हणत होते ते जास्त बरोबर आहे ना असं आपल्याला वाटायला लागतं. पण त्याच्यासाठी आपल्याला एक एक तत्वाचं निरसन करावं लागतं, आपल्या मनातल्या शंकांचं निरसन करावं लागतं, म्हणजे मग होतं. अगदी आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे शब्द जरी अवघड असलेला तरी त्याच मार्गाला जातो आपण. शंकांचं निरसन होणं आणि प्रगतीकडे जाणं म्हणजे आत्मसाक्षात्काराकडे जाणंच आहे. आपण आपला आत्मसाक्षात्कार म्हटलं ते काय आपल्याला नको आहे, हो या जन्मी नाही मिळाला तरी चालेल, कोण द्यायला बसलाय. परंतु प्रगती तेच आहे, ईश्वराने ठरवलेलंच आहे की तुम्हा आम्हाला सगळ्यांना तो आत्मसाक्षात्काराकडेच नेणार आहे, म्हणून तर त्यांनी नरदेह दिला आहे आपल्याला. त्यांनी ठरवलं, आपलं काही नाही, आपण नरदेहात त्यांनी आपल्याला आणलं ना, त्यांनी हे ठरवूनच आणलं आहे आपल्याला. आता आपण ठरवूया की नरदेहात आपल्याला तरी इथपर्यंत चांगली 50-50% झाली आहे ना प्रगती, आता पुढे जायचं का परत मागे जायचं ते आपल्या कृतीवर अवलंबून आहे. पण त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे की ह्यांना न्यायचं. जरी सापशिडीसारखे आपण सापाच्या तोंडातून खाली आलो, पुन्हा तो आपल्याला नेणारच आहे वरती, कुठेतरी शिडी मिळणारच आहे आपल्याला, हे तर त्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे. भगवंतच म्हणाला की मीच ठरवलेलं आहे, प्रत्येक जीवाला मी प्रगतीकडेच नेणार आहे, असं त्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे. आपोआपच आपल्या लक्षात येतं की त्या शुद्ध स्वस्वरूपाशी असं तदाकार झालो की आपल्याला खरी जी काही जीवनाची सार्थकता आहे, आत्मसाक्षात्कार शब्द म्हणाले तर म्हणू नका, पण तिकडे आपल्याला नेतं एवढं खरं आहे. इथे त्यांनी आपल्याला म्हटलं की इथे योजक सत्र दुर्लभाची समर्थाने आठवण करून देईल. हे सगळं आपल्याजवळ आहे, फक्त आपल्याजवळ योजना पाहिजे. आणि आपल्याकडे नेमकं तेच असतं की आपली योजना कमी पडते, आणि म्हणून योजना जर पूर्ण नसेल तर आपल्याला 100% यश मिळत नाही.
म्हणून ते आपल्या सगळे नीट विचार करायचा. नीट विचार करून केलेलं जे कार्य असतं ना ते अगदी सहजपणानं यशस्वी होतच होतं. म्हणून साधकांनी अगदी नीट विचार करायला आरंभ करा. प्रत्येक गोष्टीचा अगदी शुद्ध सात्विक भावानं शांतपणानं विचार करा. जो नीट विचार करतो तोच खरा विवेकी मनुष्य आहे, तोच समर्थांना प्रिय आहे. गीतेमध्ये त्याला ज्ञानी भक्त म्हटलं आहे, समर्थाने त्याला उत्तम पुरुष म्हटलं आहे, विवेकी पुरुष म्हटलं आहे. अर्थ तोच. असं म्हणजे हे तर आहेच. अविचाराने काम केलं तो पशु. समर्थ म्हणजे काय, लगे असं केलं तर असं, नाही केलं तर असं. विवेकाने काम केलं तर तुम्ही माणूस, अविवेकाने केलं तर पशु, असं समर्थाने आपल्याला सांगून टाकलं. आणि 29 आणि 30 या 2 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं की जसं कीर्तनात असतं पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. पूर्व पक्षामध्ये एखाद्या श्लोकावरती सुभाषितावरती विवेचन असतं आणि मग त्याला अनुषंगिक काहीतरी उत्तर ह्याच्यामध्ये कथा सांगितली जाते. तसं म्हणे आपल्याकडे असतं एकदा सिद्धांत असतो, त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. म्हणजे तत्त्व सांगायचं, सिद्धांत सांगायचं किंवा सूत्र सांगायचं असं असतं. आणि उत्तर पक्षामध्ये असं असतं की हे सगळं जे की आहे ते साधकाला समजावून घ्यावं लागतं. म्हणजे त्याला गरज आहे की तो नाही विचार करायचा, सिद्धांत पटवून द्यायचा. आपण बघा लहानपणी भूमितीमध्ये प्रमेय शिकायचो. ते प्रमेय लिहितांची एक पद्धती होती. गृहीत, साध्य, सिद्धता असं क्रमाक्रमाने आपल्याला लिहायला लागायचं की काही गोष्टी गृहीत धराव्या लागायच्या की काही नाही. वर्तुळाचे हे 360 अंश असते पण असं आधी सिद्धांत सांगायचा आणि मग ते सिद्ध करण्यासाठी कृतीही सांगायचे. अशा पद्धतीनं ते आपल्याला सांगतात की आधी सिद्धांत काय आहे तो ध्यानात घ्यायला हवा आणि मग त्या सिद्धांताच्या आड येणाऱ्या गोष्टीचं खंडन करायचं. ज्या पाठिंबा देणाऱ्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या. म्हणजे मग आपल्याला खरं स्वानुभव संपन्न होता येईल. पण सिद्धांत कळला पाहिजे. सिद्धांत काय आहे, आत्मसाक्षात्काराकडे जायचं आहे. तो घेतला की मग आपलं वागणं कसं असायला हवं, मग संत संगत का हवी, सद्गुरू का हवेत, सज्जनांचे ग्रंथ का हवेत, मग जाणीव का हवी, मग विचार का हवा, मग विवेक का हवा, मग शंकांचं निरसन कसं करायला हवं, हे आपोआप सगळं येईल. पण सिद्धांत माहिती पाहिजे. आम्हाला जायचंच नाही आत्मसाक्षात्काराकडे. मग काय जाऊ दे, आले वारे गेले वारे जाऊ दे असं होईल. तसं नाही चालणार. समर्थ म्हणतात हे आधी लक्षात घ्यायचं की आपलं सिद्धांत काय आहे, आपलं तत्त्व काय आहे, आपलं ध्येय काय आहे आणि त्याप्रमाणे आपण हे केलं तर होतं. सातत्याने हा विचार केला पाहिजे. मग हळूहळू काय होतं, हळूहळू परमार्थ मार्गातले अनुभव पण यायला लागतात आणि त्या अनुभवाने हे होतं. काल आमचे सुजाता नवरे आपल्याला माहिती म्हणून नाव सांगितलं तर मला म्हणाले अगं भाड्याचंच घर आहे माझं, पण मी एक दिवस म्हणाली खिडकीमध्ये उभी राहिले तर मागच्या बाजूला सगळं काय बिल्डिंग पडली असं मोकळं आहे. वटवाघळं आपला आवाज आणि वटवाघळाची घाण पण खूप असते. मला की कळेल ना की काय बाबा हे काय आहे. पण करायचं काय की आपलं घर नाही आहे, आपण भाड्याने राहतो इथे. पण मनात आलं की वटवाघळ हे बरोबर नाही. मग म्हणाली कोणी नव्हतं घरामध्ये, सुट्टीचा दिवस होता, मुलं कामावर होते, नवरा कामावर जाता. चांगलं खिडकीमध्ये म्हणाली मोठ्या आवाजात राम रक्षा विष्णू सहस्रनाम सगळं लावून ठेवलं. उगाच मनातला खेळ माझा, यांनी काय वटवाघळ जाणार आहेत का, वटवाघळांना काय कळतं आहे का, असं एक मन मला म्हणतच होतं. पण तरी ठेवलं लावून. बरं काय माझं काय स्वयंपाक पाणी माझी कामं चालली होती अखंड. हे संपलं की ते संपलं की 2-3 तास खिडकीमध्ये आपला मोबाईल आणि ढॅड 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 स्तोत्र चालली आहेत. आणि मग संध्याकाळी बघितलं तर माझ्या अगदी ज्या खिडकीच्या समोर होते ते वरच्या ह्याच्यात गेले होते. मला वाटलं की अरे हो काहीतरी गंमत आहे. ह्याच्यामुळे गेले का, हे लगेच काय एवढं लगेच विचार काय नको आहे. आत्ता ह्या ह्याच्यावर होते, संध्याकाळी बघितलं तर वरच्या ह्याच्यावर गेले. अजून लावूया. 2-3 दिवस मारा. आता म्हणजे गेली हो गं. आता कालच सांगत होती तर मी म्हटलं अगं छान झालं गेली ना. आता म्हटलं तुझ्यावर जबाबदारी आली, ते बंद केलं तर परत येते. आपलं चालू ठेव, लावून ठेव आपलं. सकाळी गेली सगळी मंडळी की आपलं चालू ठेवायचं. म्हणजे मग त्याला वाटली असली भीती तर तुझ्या बाजूला ते येणार नाही. हो म्हणाले. म्हणजे जबाबदारी वाढली आता आपली की लावलं आणि गेली. हे जर खरं असेल तर कायमच लावायला हवं. तर ही काय असतं की असे मनामध्ये जे विचार येतात ना ते हळूहळू आपल्याला अनुभव जे येतात ते आपण त्याला जोडतो, परमार्थ मार्गाकडे जोडतो. असं काही त्याच्यामुळे हे असं खात्रीने आपल्याला सांगता येईल असं नाही, पण आपण ते जोडतो अनुभव. एवढी मात्र गोष्ट खरी. आणि हीच गोष्ट हीच आपल्याला प्रगतीकडे जाण्यासाठी म्हटलं तर ही गोष्ट आहे असं आपल्याला कळेल. आता याच्यासाठी आपण असं म्हटलं की सद्गुरू करावा, त्यांच्या सहवासात राहावं, सत्संग असावा,
कोणी कोणी काय चांगलं सांगेल त्याच्या उपदेशाचा आपण श्रवण करावं, मनन करावं, विचार करावा. मग त्याला आपल्याला मार्ग, आत्ता जसं म्हटलं तसं आपोआपच तो अनुभव आपण त्या अशा गोष्टीला जोडतो. हे सगळं जे आहे ना, हेच त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीकडे आपल्याला नेणार आहे. आपण असं जगज्योती या नावाने दशक सुरू केला, पुरुष प्रकृतीपर्यंत आलो. आज काही तसं एकच एक गोष्ट समर्थाने आपल्याला सांगितली. हे सगळे शब्द, त्या सगळ्या शब्दांचे अर्थ आणि त्या अर्थाच्या मुळाशी आपण जायला हवं, एवढाच आजचा विषय होता. पण हे न्यायचं आहे कुठे, तर आपल्याला 30च्या 30 ओव्या ह्या आत्मसाक्षात्काराकडे नेणाऱ्या आहेत हे दाखवलं आहे. आणि आता तसं म्हटलं तर आपण या पुढल्या समासानंतर अर्ध्या दासबोधापर्यंत येणार आहोत. म्हणजे मी थोडासा भाग घेणारच आहे. सिंहावलोकन ज्याला म्हणतो, की 10 दशकामध्ये आपण नेमकं काय केलं ते आपल्याला घ्यायचंच आहे. तर त्यामुळे ते आपण घेऊ. पण आपल्या लक्षात येईल की आता सारासार, चलाचल असे जे शब्द आहेत, चल आणि अचल कळतो आपल्याला अर्थ. पण या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, या सगळ्या शब्दांचे अर्थ आजच्या समासात त्यांनी आपल्याला सांगितले. पुढल्या वेळेला आपण 10वा समास घेऊ. मग आपला अर्धा दासबोध पूर्ण होईल. आणि अर्ध्या दासबोधाचं आपण सिंहावलोकन करू की काय दासबोधात आम्ही नेमकं शिकलो, अर्धा ग्रंथ शिकलो. याचं कारण पण थोडंसं आहे की अर्ध्या दासबोधामध्ये आपल्याला खरं म्हणजे सगळं सांगून झालं आहे. म्हणजे नाही आला तरी चालेल असं मी म्हणते, असं वाटेल, पण तसं नाही आहे. उरलेल्या दासबोधामध्ये आपल्याला कृती करायला त्यांनी सांगितली. हे जे की आपण केलं ते आपल्याला जीवनात उतरवायचं आहे, आपल्या आणि इतरांच्या. त्यामुळे एका अर्थाने आपल्याला त्याचा परिणाम काय होतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसणार आहे. तो आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथे थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मागडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो. स्वदेश हितरक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समहियामुची तनुहि देश काही पडो. जय जय रघुवीर.